आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले। विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता महापालिका सगळ्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय। या सगळ्या मागे भाजपची रणनीती असली तरी भाजपचा राज्यातला चेहरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेहनत मोठी आहे। 2014 ची लोकसभा निवडणूक आणि त्याच वर्षी झालेली विधानसभा निवडणूक भाजपनं मोदींच्या करिश्म्यावर जिंकली, पण त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुका आणि आताच्या महापालिका निवडणुकांमध्ये मोदी महाराष्ट्रात आले नाहीत। भले त्यांचा करिश्मा कायम असेल, पण या निवडणुकांची धुरा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनीच खांद्यावर घेतली। देवेंद्र यांची स्वच्छ प्रतिमा आणि मेहनत फळाला आली। देवेंद्रच या निवडणुकीत भाजपचा चेहरा होते। भाजपची अवकाश आहे। मुंबई, पुणे, नागपूर पासून ते जळगाव, अमरावती, गडचिरोली पर्यंत मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात जवळपास 60 प्रचार सभा घेतल्या। राज्यात निघणारे मराठा मोर्चे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि फडणवीसांकडे असलेलं गृहमंत्रीपद या सगळ्यावर टीकेची झोड उठली, पण मुख्यमंत्री या सगळ्याला पुरून उरले। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपकडे लोकनेते उरलेले नाहीत। गडकरी दिल्लीत आहेत। राज्यात अजित पवार, राज ठाकरेंना अजून स्वतःला सिद्ध करता आलेलं नाही। त्यामुळे राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या शरद पवारांनंतर राज्यातला नेता कोण याचं उत्तर देवेंद्र फडणवीस हेच असावेत असं सध्याचं चित्र आहे। म्हणूनच देवेंद्र महाराष्ट्राचे मोदी ठरलेत। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।